जी भरती गेल्या 20 वर्षापासून एकही कर्मचारी शिक्षकेतर नमस्कार. सरकारला भरती करायची आहे की नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये पहिल्यांदा तुम्ही लिहा. कारण शिक्षकेतर भरती असू दे, शिक्षकांची भरती असू दे किंवा अन्य इतर भरती असू दे, वर्षानुवर्ष फक्त मुलं परीक्षा देऊन ठेवतात आणि नियुक्तीच्या नावाने बोंबाबोंब चालू असते. असंच महत्त्वपूर्ण घडलेलं आहे ते म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत. जवळपास 20 वर्षानंतर ह्या पदभरतीला मान्यता मंजुरी मिळाली होती, परंतु आता त्याला स्टे आलेला आहे असंही समजते. बरं, ही जी काही 30,000 लमसम जी पदं आहेत, जी 2024-25च्या संच मान्यतेनुसार असतील, 2022-23च्या संच मान्यतेनुसार असतील, त्याच्यामध्ये असं काय घडलं की जेणेकरून त्याला आता स्टे आलेला आहे असं सांगण्यात येत आहे. आणि या संदर्भात जेव्हा शालेय शिक्षण विभागाशी आपण संपर्क करतोय तेव्हा त्यांचं काही उत्तर देत नाही, त्याचं ऑथेंटिक रिझन कोणतंच दिलं जात नाही. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत की 30,000 जवळपास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्याच्यामध्ये ग्रंथपालांची, मेन क्लर्क, वरिष्ठ क्लर्क किंवा कनिष्ठ ज्युनियर क्लर्क आपण त्याला बोलूया, प्रयोगशाळा सहाय्यक, त्याचबरोबर ग्रंथपाल, ही सर्व मिळून किती पदं असणार आहेत, सरळ सेवेमार्फत होणार आहे की त्याचबरोबर यांचा इंटरव्ह्यू आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. सरळ सेवा असली तरी घेणार असेल तर ही भरती परीक्षा कोण घेईल, IBPS घेईल की TCS घेईल. त्याचबरोबर जे उमेदवार अगदी वर्षानुवर्ष या भरतीची वाट पाहत होते, त्यासाठी न्यायालयाचा लढा लढून सुद्धा आता हातामध्ये उमेदवारांच्या मात्र भोपळा आलेला आहे. बरं, जसं शिक्षक भरतीमध्ये झालेलं आहे की 15 मार्च 2024चा काळा GR आल्यामुळे सध्या सगळं ठप्प झालेलं आहे, तसंच कुठंतरी या शिक्षकेतर पदभरतीबाबत झालेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या मंजूर पदांना स्टे आलेला आहे का, सरकारला पदभरती करायची आहे का, इन केस जर हा स्टे उठला किंवा जर त्यांनी ही भरती सुरू केली, शाळा सुरू होतात आहे, आता इतक्या दिवस झालं ही जी काही कामं आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं ती शिक्षकाला करावी लागतात आहे. मग शाळा सुरू झाल्यावरती CBSE पॅटर्न, आनंददायी शिक्षण आणि भरभरमून योजना ज्या आपल्या शिक्षण मंत्री माननीय जे सांगत आहेत, मग त्याची फुलफिलमेंट हे शासन शालेय शिक्षण विभाग कशा पद्धतीने महाराष्ट्रात करणार आहे, या सर्वच प्रश्नांची उत्तर भेटतील. त्याच्यावरती सरकारने कोणताही निर्णय घेतला असला तरी सुद्धा याचं भवितव्य उज्ज्वल आहे. कारण या भरती भरलीच पाहिजे, ही पदं भरलीच पाहिजे, यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तुम्हाला बघायला भेटेलच. तोपर्यंत सरकारने निर्णय घेतला तर योग्यच आहे, नाही तर आपल्याला माहीतच आहे, नेहमीच मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश चव्हाण सांगत असते की मागितल्याशिवाय मिळत नाही, हाच इतिहास आहे आणि आता मात्र मागावंच लागेल. तर सर्वप्रथम आपण याची रूपरेषा पाहून घेऊया की नक्की ही भरतीला परमिशन कुठल्या परिपत्रकानुसार मिळाली, नंतर जो स्टे आलेला आहे किंवा जी स्थगिती करण्यात आलेली आहे ते कोणतं लेटर आहे, त्याचबरोबर ही परीक्षेची जी पदं आहेत किती भरली जातील, किती रिक्त आहेत किंवा कुठे कुठे सोर्सेस आहेत ती भरली जातील, त्याचबरोबर अजून ही परीक्षा आहे ती कशामार्फत घेतली जाणार आहे, त्याचा पॅटर्न कोणता आहे. व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाला तर भरपूर युजफुल आहे. ज्यांचं 12वी ग्रॅज्युएशन, त्याचबरोबर प्रयोगशाळेसाठी जे लॅब असिस्टंट आहेत त्यांचं एज्युकेशन आहे, त्याचबरोबर बाकीचं तुमचं जे काही टेक्निकल एज्युकेशन MSc-IT झालं असेल, टॅली वगैरे झालं असेल तर, आणि सर्वांना जर खरंच जर शिक्षकेतर कर्मचारी म्हणून जर नोकरी करायची असेल, भरती द्यायची असेल तर सर्वांनी आत्तापासून तयारी केली तर मित्रांनो काहीच हरकत नाही आहे. आणि सर्वात शेवटी व्हिडिओच्या सांगेल की सरकारला भरती करायची की नाही. येस मित्रांनो, हाच तो GR 4 एप्रिल 2025चा GR आहे. त्याच्यामध्ये हे ज्या सरळ सेवेमार्फत जी पदं भरली जाणार होती ती कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, बघा मी हा GR आहे तो स्क्रोल करते, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी पदं भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ही जी पदभरती आहे त्याला 100% म्हणजे जेवढी पदं रिक्त आहेत त्यांना सर्वांना भरणं कंपल्सरी आहे. त्या व्यवस्थापनांना, खाजगी असतील किंवा
सरकारी असतील. त्याचबरोबर अनुकंपा नियुक्तीसह या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा GR तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलच्या डिटेल्स नक्की मिळत राहतील. ही बघा, ही चांगली एकदम मस्तपैकी पदभरतीला मान्यता मिळाली आणि याच्यामध्ये नाव आहे की उपसचिव महाराष्ट्र राज्य तुषार महाजन यांच्या परमिशननुसार आता ही जी पदभरती आहे त्याला आता मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे की रिक्त पदांच्या 80% पदभरतीची अट ही लागूच राहणार आहे. ठीक आहे, 80 तर 80 असू द्यात, परंतु झालं काय आता हे जे पहिले पाडे 55 कसे झालेले आहेत ते पाहू. 28 मे 2025 रोजी सरकारने नवीन GR काढला. त्याच्यामध्ये जे डॉक्टर महेश पालकर आहेत शिक्षण संचालक, हे तुम्ही लेटर पाहू शकता. त्यांनी असं कारण दिलेलं आहे की जी 100% पदभरतीसाठी जी मान्यता देण्यात आली होती 1 ते 7च्या अटीच्या अधीन राहून, ज्या 1 ते 7 अटी कोणत्या आहेत तर या मित्रांनो 1 ते 7 अटी आहेत, जे मी तुम्हाला पहिल्यांदा जे लेटर दाखवलं होतं ना, जो 4 एप्रिलचा GR होता त्याच्यामधला. आणि त्याच्यामध्ये आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे ते समजून घ्या. सदर प्रकरणी संदर्भ 7 नुसार माननीय शिक्षण आयुक्त यांच्याकडील 27/5/2025 रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्देशानुसार संचमनता निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची ऑनलाईन संचमनेत आहे 24/25 आणि त्याच्यानुसार NIC कडून कार्यवाही चालू आहेत. आणि त्याच्यानुसार ज्या संचमनते जेव्हा अपलोड होतील त्याचा जो काही अहवाल येईल त्याच्यानुसार कळेल की मंजूर पदे किती आहेत, रिक्त पदे किती आहेत, अतिरिक्त पदे किती आहेत, कोणाचं समायोजन करायचं आहे आणि ते झाल्यावरती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची किती पदं रिक्त होतात आहे आणि त्याच्यावरती ही भरती केली जाणार आहे. सध्या तरी ह्या भरतीला पूर्णतः पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये आणि जर कार्यवाही एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यवस्थापनाने किंवा आपण खाजगी संस्थांनी जर केली तर त्यांच्यावरती मात्र प्रशासकीय कार्यवाही केली जाईल अशी नोंद देण्यात आलेली आहे. ही 30,000 पदांची भरती होती. त्याच्यामध्ये किती पदं रिक्त होती आणि कोणत्या पदासाठी किती होणार आहे. नव्या आकृतीबंधानुसार राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची 17,695 पदं आहेत. कनिष्ठ लिपिक, ज्युनियर लिपिक बघा मित्रांनो, याच्यासाठी ग्रॅज्युएशन असलं तरी सुद्धा इनफ आहे आणि तुम्हाला एक परीक्षा द्यायची, डायरेक्ट रिक्रुटमेंट, नो इंटरव्ह्यू. वरिष्ठ लिपिकांची 4,912 पदे आहेत. मुख्य लिपिकांची 923 पदे असतील तर ग्रंथपालांची 2,118 पदं. प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीची 4,685 पदं निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक व उच्च माध्यमिक 2,040 पदेही निर्माण केली जाणार आहेत. यातून अंदाजे जवळपास 30,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार होती अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, जे काही संचमनात अपलोड होतं त्यानुसार, परंतु सध्या स्थगिती आलेली आहे. तर आता मित्रांनो हा जो स्टे आलेला आहे त्या हे ज्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीला, तर त्याची ॲक्च्युली कारणं काही सांगितलेली आहेत. जसं मग अशी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. जवळपास मित्रांनो पाहतोय की अगदी 20 वर्षानंतर एखाद्या पदभरतीला मान्यता मिळते आणि न काही सांगता ही पदभरतीची कार्यवाही सुद्धा स्थगित केली जाते. मग उमेदवारांनी करायचं काय? त्याचबरोबर जो शिक्षणामध्ये नवीन धोरण आणलं जाते, मग भरती का केली जात नाही? मग सरकारला नक्की भरती करायचीच की नाही, हाही मोठा क्वेश्चन मार्क आहे. त्याचबरोबर आपण इथं पाहतो की 30,000 पदांची होणार होती भरती. त्याचबरोबर पहा, हे जे शिवाजी खांडेकर आहेत त्यांना काय सांगायचंय की अर्थातच यांनी न्यायालयात लढा दिलेला आहे आणि लढून हे शासनाला पदभरती करण्यासाठी भाग पडलं होतं, परंतु केवळ काहीतरी निमित्त सांगून अत्यंत चुकीची असून याविरोधात अतिशय आक्रमकपणे आंदोलन उभारले जाणार आहे आणि सरकारला भरती करण्यासाठी भागच पाडले जाणार आहे. ही सध्या मित्रांनो सध्याची वास्तविकता आहे. आता तुम्हाला मला याच्यातून काय सांगायचंय की एकच लक्षात घ्या मित्रांनो, आता ही सरकारला भरती करायची आहे की त्याला स्टे आहे, काही जरी असलं तर जास्तीत जास्त ही जी प्रोसेस आहे ती 2 महिने कंटिन्यू राहील, त्याच्या पुढे राहणार नाही. सो जे उमेदवार या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांनी सरळ सेवेनुसार तयारी करायची आहे. सरळ सेवेमार्फतच ही पदं भरली जाणार आहेत. आता सरळ सेवेमध्ये 2 कंपन्या आहेत, त्या परीक्षा घेतात. त्याच्यामध्ये एक आहे TCS आणि दुसरी आहे IBPS. तर मित्रांनो जनरली जे शालेय शिक्षण विभागाचे जे शिक्षक भरती आहे त्याचं काम IBPS
IBPS पाहत असते आणि म्हणूनच ही जी सरळ सेवेमार्फत जरी पदं भरली शिक्षकेतर कर्मचारी तरीसुद्धा त्यांना IBPS पॅटर्ननुसारच तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा. प्लीज मित्रांनो, माझी खूप मनापासून तळमळ आहे. आपल्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये नेहमी शिक्षकेतर कर्मचारी मला मेसेज करत असतात, मॅडम आमच्याबद्दल अपडेट द्या. मी तुम्हाला एकच सांगेल की जास्त दिवस नाही आहेत, कधी नोटिफिकेशन एकदा ह्याचा स्टे उठला की कधी नोटिफिकेशन येईल, परंतु तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा. स्कोर चांगला केला की काहीच अवघड नाही आहे. तुमचं नंतर इंटरव्ह्यू होणार नाही आहे, तुमचे कुठले टप्पे होणार नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला रिक्रुटमेंट ॲज अ क्लर्क, ॲज अ ग्रंथपाल, ॲज अ असिस्टंट लायब्रियन, त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथ, अशा पद्धतीने तुम्हाला कनिष्ठ वरिष्ठ लिपिकांची डायरेक्ट नोकरी मिळणार आहे. सो मित्रांनो, सरळ सेवेची जर तुम्ही तयारी करत असाल तर उत्तम, नसाल करत किंवा आता ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण मित्रांनो, आता येत आहे की पावसाळी अधिवेशन. पावसाळी अधिवेशनामुळे मध्ये ह्या जे 20 वर्षापासून हे भरती जे पुढं ढकलण्याचं जे शासन चालढकलीचं काम करत होतं त्यांना याला उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि पावसाळी अधिवेशन संपलं की ही पदभरतीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यासाठी शिवनुरीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हीची टीम स्वतः याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. चॅनलवरती अपडेट राहा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा इम्पॉर्टंट असेल तेव्हा महत्त्वाची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत राहील. एकच सर्वांना सांगायचं की सध्या तुम्ही गोंधळून जाऊ नका. सध्या जरी स्टे आला, भरती रोखण्यात आली असली तरी ती शालेय शिक्षण विभागाला CBSE पॅटर्न सुरू करत असल्यामुळे, वेगवेगळ्या नवीन योजना सुरू करत असल्यामुळे काही करून ही पदं भरावीच लागणार आहेत. आणि आता जो गोंधळ झाला आहे तो शिक्षक भरतीमध्ये असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी भरतीमध्ये असेल तो 15 मार्च 2024च्या GR नुसार झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोर्टात केस सुरू आहे. कोर्टातून तो अर्थातच शासनाच्या विरुद्धच जाणार आहे. त्यामुळे काहीच काळजी करू नका. मग नंतर तुमची पण हा जो मार्ग आहे भरतीचा तो रिकामा होईल. आणि नेहमीच आपल्या चॅनलवरती अपडेट मागणार आहे त्यांनासुद्धा मला सांगायचं की मित्रांनो, आता फक्त तुम्ही अभ्यासाला लागा. जेव्हा शिक्षक भरतीसाठी जेव्हा मी काम करत होते तेव्हासुद्धा त्यांना अगदी माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांना मी जसं अधिवेशन संपलं होतं तेव्हापासून सांगितलं होतं की फक्त तुम्ही अभ्यासाला लागा. आणि आज आपण पाहतोय की त्यांची परीक्षासुद्धा होत आहे. सो अशीच तुमचीसुद्धा परीक्षा होईलच याच विश्वासासह, आणि नाही जरी घेतली तरी आपण घ्यायला लावूच या विश्वासासह. स्टे कनेक्टेड. ऑल द बेस्ट.